नाही नाही, अनेक लोक येतात महाराष्ट्रभरातून, देशभरातून. आपण पाहता इथे लोक कसे एन्जॉय करायला येतात आणि आम्ही आमचं कर्तव्य पार पाडायला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून येत असतो. सर मात्र एक या दरम्यान एक लुक तुमचा कॅप्चर करण्यात आला आहे, त्या पद्धतीने तुम्ही त्यांना जाताना बघत होते, तो लुक देखील कॅप्चर करण्यात. नाही, मी बघत होतो गडबड काय चालली, बाकी काय नाही. काय भावना मनात काय भावना तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये? मी कोळीवाड्यात येतो तेव्हा मला नेहमी आनंद होत असतो आणि तोच आनंद घेऊन मी इथे आज आलेलो आहे. एकनाथ शिंदेंना कोळीवाड्यामध्ये पाहिल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? काय जास्ती लोकांना, काही लोकांना महत्त्व द्यायचं नसतं, तसं आम्ही त्यांना महत्त्व देत नाही. पण महत्त्वाची गोष्ट ही आज एकच आहे की आपण पाहताय काल जे राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला एक्सपोज केलेलं आहे, त्यामुळे ही मंडळी कशी आपल्या सरकारमध्ये बसलेली आणि डोक्यावर बसलेली आहे हे आता देशभरात कळलेलं आहे, जगभरात कळलेलं आहे. अनेक बोगस मतदार असतील, झिरो ॲड्रेसचे मतदार असतील, अनेक असे फेकनात कुठे कुठे मिळतील तुम्हाला, ते राहुल गांधींनी काल लोकांसमोर आणलेले. ज्या प्रकारे भाजप ट्रोल करतंय की उद्धव ठाकरे आणि तुम्ही मागच्या रांगेत बसलेले होतो, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारे काही त्यांच्यात असे असतात की कुठेही गेलं तरी धक्काबुक्की करून पुढे बसायचं. काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं, आपल्याला माहीत असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रांगेत बसता? स्क्रीनच्या समोर जवळ किती बसायचं आणि घरगुती वातावरण असताना किती कुठच्या रांगेत बसायचं हा आमचा निर्णय. पण तरी देखील पुन्हा एकदा सांगतो, त्यांना झोंबलंय काय, आम्ही कुठे बसलो ते नाही. त्यांना झोंबलं हेच आहे की त्यांचं जे निवडणूक आयोग त्यांच्या ऑफिसमधून चालतं, त्याला काल राहुल गांधींनी एक्सपोज केलेलं आहे. आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्ही वरळीमध्ये आलेला आहात आणि आता तुम्ही नारळ सुद्धा अर्पण केलेला आहे. एकंदरीत अनेक प्रश्न ज्याचे कोळीवाड्याचे प्रलंबित सुद्धा राहिले. एक आम्ही इथे जेटीसाठी फंड मागितलेला आहे, तो अजून आला नाही आहे. परवाकडेच ह्याच कोळी बांधवांसाठी आणि ससून डॉकच्या आमच्या कोळी बांधवांसाठी मी सोनोवाल साहेबांना भेटलो. त्यांना हैराण केलं जातं आहे, MFDCकडून हैराण केलं जातं आहे, महाराष्ट्र फिशरीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. ही सगळी संकटं दूर व्हावीत हीच महत्त्वाची इच्छा आहे. हो, पण आता ती घरगुती बैठक होतं, आता त्याच्यात काय झालं आहे मी सांगू नाही शकत. कारण एकतर त्यांचं काल आपण पाहिलं असेल, घरात आम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं होतं, आम्ही सगळेच होतो इंडिया आघाडीचे नेते, आणि चांगली चर्चा झाली तिथे. ऐका, ते मिंदी गटातले लोक चोर गट आहे. पक्ष चोरला, पक्षाचं चिन्ह चोरलं, मध्ये ते कोण ठाकरे पण एक घेतले. त्यांना फॅसिनेशन आमच्याबद्दलच आहे. उद्या तुम्ही आश्चर्य मानू नका जर आमचा मास्क घालून पण फिरायला लागले तर. स्वतःचं काही कर्तव्य नाही. आत्तापर्यंत सगळे जे काही मिळाले ते उद्धव साहेबांनी दिले. तिकीट असेल, राजकीय ओळख असेल, सामाजिक ओळख असेल. नंतर आत्ता भाजपचे गुलाम बनून जगतात. त्याच्यात ज्यांचं स्वतःचं कर्तृत्व नाही, काही कर्तव्य नाही आहे, त्याच्यात तुम्ही जास्ती कर्तृत्व नसताना त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. महाविकास आघाडीत राहाल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातो. कोणी केलंय? अनेक जण करतायत ते. अनेक जण जेव्हा समोर येतील तेव्हा बघू ना. हा, अरे खूप पर्यटक येतात तिथे, जागतिक स्तरावर पर्यटक येतात, चांगले. ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा.